12th Mathematics and Statistics, Part First, Chapter number 5, Vector. Here example number 1, find the value of constant. यामध्ये कॉन्स्टंट के असेल, पी असेल किंवा क्यू असेल. आपल्याला कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एक्झाम्पल नंबर 1 मध्ये हियर वेक्टर, एक वेक्टर गिवन आहे अँड सेकंड वेक्टर गिवन आहे. हे दोन्ही वेक्टर कसे आहे? कोलिनियर आहे. कोलिनियर असेल तर आपल्याला यामध्ये या पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मीन्स फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी. सेम सेकंड एक्झाम्पल मध्ये पण फर्स्ट वेक्टर गिवन आहे, सेकंड वेक्टर गिवन आहे. हे दोन्ही वेक्टर कसे आहे? कोलिनियर आहे. कोलिनियर असेल तर आपल्याला यामध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट पी फाइंड आउट करायचं. सेम थर्ड एक्झाम्पल मध्ये पण यामध्ये एक वेक्टर गिवन आहे, फर्स्ट वेक्टर, सेकंड वेक्टर, आणि आपल्याला कोलिनियर दिलेले. यामध्ये पण आपल्याला कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कॉन्स्टंट क्यू यूज केलेला आहे. तर यासाठी एक रिझल्ट आहे. हियर रिझल्ट if a bar b bar are two collinear vectors, then a bar cross b bar is equal to 0 bar. यामध्ये रिझल्ट काय? a बार क्रॉस b बार इज इक्वल टू 0 येतो. आपल्याला हा a बार क्रॉस b बार हा कसा फाइंड आउट करणार? बाय युजिंग क्रॉस प्रोडक्ट. म्हणजे त्याचा क्रॉस प्रोडक्ट येतो आय कॅप, डिटरमिनंट ऑफ आय कॅप, जे कॅप, के कॅप, A1 A2 A3 B1 B2 B3 इज इक्वल टू 0 बार. हे जर आपण हा क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट केला, क्रॉस प्रोडक्टची व्हॅल्यू जर 0 बार येत असेल तर दिलेले दोन वेक्टर कसे असणार आहे? कोलिनियर वेक्टर असणार आहे. आता यामध्ये आपण जो A1 वेक्टर, ए बार वेक्टर यूज केलेला आहे तो आहे A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप अँड B बार इज इक्वल टू दॅट इज B1 आय कॅप प्लस B2 जे कॅप प्लस B3 के कॅप. सपोज ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर आहे. ए बार इज इक्वल टू A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप, आणि बी बार सपोज B1 आय कॅप प्लस B2 जे कॅप प्लस B3 के कॅप. हे दोन वेक्टर आहे. हे दोन्ही वेक्टर कसे? कोलिनियर आहे. कोलिनियर वेक्टर असेल तर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट हा 0 बार येतो. म्हणजे ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू 0 येतो. म्हणजेच डिटर्मिनंट आय कॅप, जे कॅप, के कॅप, A1 A2 A3 B1 B2 B3 इज इक्वल टू 0 बार. आता यामध्ये हे A1 A2 A3 या ए बार वेक्टर वरून यूज केलेले A1 A2 A3, B1 B1 B2 B3 बी बार वेक्टर मधले घेतलेले B1 B2 B3. जर कोलिनियर वेक्टर असेल, इफ ए बार बी बार आर टू कोलिनियर वेक्टर्स, देन ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू 0 बार यूज करायचं. म्हणजे डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. पहा एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. फर्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर फर्स्ट. तर यामध्ये एक वेक्टर आहे. नाउ दिस इज फर्स्ट वेक्टर, दिस इज सेकंड वेक्टर अँड बोथ आर कोलिनियर वेक्टर. कोलिनियर वेक्टर आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आर्बिट्ररी कॉन्स्टंट पी. सुरुवातीला आपण हियर लेट फर्स्ट वेक्टर दॅट इज ए बार दॅट इज 3 आय कॅप मायनस 5 जे कॅप प्लस के कॅप. सेम सेकंड वेक्टर दॅट इज बी बार इज इक्वल टू 9 आय कॅप मायनस 15 जे कॅप प्लस पी के कॅप. म्हणजे फर्स्ट वेक्टरला आपण ए बार म्हटले, सेकंड वेक्टरला आपण बी बार म्हटलेले. पहा यामध्ये आपल्याला ए बार आणि बी बार वेक्टर कोलिनियर दिलेले, मीन्स विच आर कोलिनियर वेक्टर्स. कोलिनियर वेक्टर असेल तर देअरफॉर ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू 0 बार येतो. यामध्ये क्रॉस प्रोडक्ट काय राहतो? 0 बार राहतो. दॅट इज ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू 0. यामध्ये हा क्रॉस प्रोडक्ट आपण डिटर्मिनंटने फाइंड आउट करणार आहे. आय कॅप, जे कॅप, के कॅप, A1 A2 A3 B1 B2 B3 इज इक्वल टू 0 बार यूज करायचं आहे. त्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. नाव देअरफॉर हियर डिटर्मिनंट, हियर आय कॅप, जे कॅप and k cap. Here A1 A2 A3
हे ए बार वेक्टर वरून यूज करायचे. ए बार वेक्टर मध्ये कोएफिशियंट काय, आय कॅपचा कोएफिशियंट 3 आहे, जे कॅप -5 आणि के कॅपचा 1 आहे. हे कोएफिशियंट इथे यूज करा, 3 -5 आणि 1. सेम आता B1 B2 B3 म्हणजे बी बार वेक्टर वरून घेणार आहे आपण 9 -15 आणि P. 9 -15 अँड स्मॉल लेटर p इज इक्वल टू 0 का. आता हा 3/3 चा डिटरमिनंट सॉल्व करूया. हियर आय कॅप in bracket -5 into p -5p, here -15 into 1 that is -15, and here minus minus plus 15, minus j cap in bracket 3 into p that is 3p, middle la minus sign, 9 into 1 that is the 9, plus k bar in bracket 3 into -15 that is -45, middle la minus sign, 9 into 5 that is 45, means here -45, minus minus plus 45, and is equal to here 0 bar. तर त्याला सिम्प्लिफाय केलं तर हा येतो -5 ॲज इट इज राहणार आहे. ओके, मीन्स दॅट इज इक्वल्स टू आय कॅप -5p प्लस 15 मायनस जे कॅप, यामध्ये आपण -3p मायनस 9 जे कॅप, नंतर हा -15 आणि +15 कॅन्सल, मीन्स दॅट इज इक्वल्स टू 0 के बार. राईट हँड साईडचा 0 बार म्हणजे 0 आय कॅप प्लस 0 के कॅप प्लस 0 के कॅप, म्हणजे हा 0 वेक्टर आहे. मग 0 बारला आपण 0 आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस 0 के कॅप लिहिणार. आता कम्पेअर करूया. इक्वेटिंग इक्वॅलिटी ऑफ अ वेक्टर. Now this imply that here coefficient of I cap is equal to coefficient of I cap, means that is equals to -5p plus 15 is equal to 0 आहे. याला सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय केलं तर येतो 5p is equal to 15. तर दोन्ही साईडला 5 ने डिवाइड करूया. therefore p is equal to 3, means here कॉन्स्टंट p काय येणार आहे, 3 येणार आहे. तर बा सेकंड कोएफिशियंट इक्वेट केलं तरी आन्सर काय येणार आहे, 3 येणार आहे ना. -3p - 9 इज इक्वल टू 0 यूज करा, म्हणजेच 3p इज इक्वल टू 9, देअरफॉर p इज इक्वल टू ऑल्सो 3. म्हणजे एकच कोएफिशियंट आपण इक्वेट करूया, कारण त्यावरून एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट येऊन जातो, p ची व्हॅल्यू 3 आहे. काय केले आपण, दिलेले दोन वेक्टर आहे ए बार बी बार. फर्स्ट वेक्टरला ए बार म्हटले, सेकंड वेक्टरला बी बार म्हटलेले. दोन्ही वेक्टर कसे दिलेले, कोलिनियर वेक्टर्स आहे. हे वेक्टर कोलिनियर आहे. कोलिनियर असेल तर ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू काय येतो, 0 बार येतो. हा रिझल्ट आहे. नंतर ए बार क्रॉस बी बार हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करणार आहे आपण. हा फॉर्म्युला आहे आय कॅप जे कॅप के कॅप A1 A2 A3 B1 B2 B3. म्हणजे आपल्याला ए बार वरून A1 A2 A3 फाइंड आउट करायचे, बी बार वरून B1 B2 B3 फाइंड आउट करायचे, आणि इज इक्वल टू 0 बार यूज करायचं आहे. यामध्ये व्हॅल्यू पुट करा. A1 A2 A3 ची व्हॅल्यू, B1 B2 B3 ची व्हॅल्यू, नंतर हा 3/3 डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा. 3/3 डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करता येतो. हियर आय कॅप इन ब्रॅकेट -5 इंटू पी दॅट इज -5p, -15 इंटू 1 -15, आणि मिडलला मायनस साईन राहतं, म्हणजे मायनस मायनस हा काय येणार आहे, प्लस येणार आहे, म्हणजे +15 येईल. नंतर यामध्ये मायनस जे कॅप इन ब्रॅकेट 3p -9 इंटू 1 दॅट इज 9, अँड लास्ट प्लस के कॅप 3 इंटू -15 that is -45, and 9 into -5 that is -45, and here minus minus that is again plus is equal to here 0 bar. If you simplify this, here -45 and +45 get cancel. यामध्ये -45 आणि +45 हा कॅन्सल होऊन जातो. यामध्ये 0 बार राहतो. फर्स्ट टर्म ॲज इट इज, सेकंड टर्म ॲज इट इज, अँड लास्ट टर्म 0 के कॅप आहे. राईट हँड साईडला जो 0 बार आहे त्याला आपण 0 बार वेक्टर मध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे 0 आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस 0 के कॅप. 0 बार म्हणजे 0 वेक्टर. नंतर इक्वॅलिटी यूज करूया. इक्वॅलिटी आय कॅपचा कोएफिशियंट आय कॅप बरोबर इक्वेट करायचा, जे कॅपचा कोएफिशियंट जे कॅप बरोबर इक्वेट करायचा, आणि के कॅपचा कोएफिशियंट के कॅप बरोबर इक्वेट करायचा. जर मी आय कॅपचा कोएफिशियंट इक्वेट केला तर -5p प्लस 15 इज इक्वल टू हा राईट हँड साईडला 0 येतो. ह्या इक्वेशनला सॉल्व्ह करूया. मग therefore 5p is equal to 15, and if you divide it by 5 on both sides then p is equal to 3. Now this is required constant p. अशा प्रकारे आपण
राहिलेले 2 एक्झाम्पल पण सॉल्व्ह करू शकतो. हे आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह केले, तसेच आपण सेकंड आणि थर्ड एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. थँक्यू.